नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. तर स्वागत आहे आपलं डेली करंट अफेअर्स मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जानेवारी 2026. आजच्या दिवशी घडलेले संपूर्ण चालू घडामोडी आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आपण आजचा पहिला प्रश्न बघूया. अलीकडेच कोणता देश AI साठी जगातील पहिला सर्वसमावेशक कायदा पूर्णपणे लागू करणारा देश बनला आहे? तर आपला पहिला पर्याय आहे जपान, दुसरा पर्याय आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा पर्याय आहे दक्षिण कोरिया आणि चौथा पर्याय आहे भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. पहिला सर्वसमावेशक कायदा पूर्णपणे लागू करण्याचे उद्देश काय आहेत ते आपण आता जाणून घेऊया. तर AI तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर सुनिश्चित करणे आणि AI क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडी मिळवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे किंवा मुख्य उद्देश आहे. यामधील महत्त्वाचे नियम आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षा यांसारख्या उच्च जोखीम असलेल्या AI क्षेत्रात मानवी देखरेख अनिवार्य करण्यात आलेली आहे. तर तसेच विद्यार्थी मित्रांनो, डीप फेक आणि AI द्वारे, तर आपल्याला इथे डीप फेक हा उच्चार आलेला आहे. तर डीप फेक म्हणजे काय आहेत हे आपण नेमके जाणून घेऊयात. तर डीप फेकमध्ये काय असते, तर यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा हालचाली दुसऱ्या व्यक्तींवर बसवतात. त्यामुळे नेमके काय होतात, तर त्यामुळे ती व्यक्ती काहीतरी बोलते किंवा करते असं आपल्याला भास होतो, पण प्रत्यक्षात तसं नसतं. थोडक्यात सांगायचे काय झाले तर काय असतं, तर खोटं पण खूप खरं वाटल्यासारखं एक डिजिटल कॉन्टेंट असते, त्याला आपण डीपफेक म्हणू शकतो. किंवा आपण उदाहरण दिले असल्यास सामान्य माणसाचा चेहरा दुसऱ्या व्हिडिओवर लावणं, याला सुद्धा आपण डीपफेक म्हणतात. किंवा ते खोटं असतं पण ते खरं वाटायला लागतं. हे एक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तसेच डीप फेक आणि AI द्वारे तयार केलेल्या मजकुरांवर लेबल लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर 3 कोटीपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद केलेली आहे. युरोपियन युनियनने देखील AI कायदा मंजूर केलेला आहे, पण दक्षिण कोरियाचा कायदा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत आघाडीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दक्षिण कोरियाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपली दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल. दक्षिण कोरियाचे चलन आहे दक्षिण कोरियन वॉन. तसेच अध्यक्ष आहेत युन सुक योल. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? यावरील आपल्याला प्रश्न विचारले जातात. दिवस आणि त्यांची तारीख इथे लक्षात ठेवणे आपल्याला महत्त्वाचे आहे. तर आपला पहिला पर्याय आहे 23 जानेवारी, दुसरा पर्याय आहे 24 जानेवारी, तिसरा पर्याय आहे 25 जानेवारी आणि चौथा पर्याय आहे 21 जानेवारी. तर या विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. तर बालिका दिन हा कशासाठी साजरा करतात किंवा याचे मुख्य कारण काय आहे, तर ते आपण जाणून घेऊया. तर या कशासाठी साजरा करतात, तर जागतिक स्तरावर मुलींचे हक्क आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे यासाठी बालिका दिवस साजरा करतात. आणि यामागचे उद्देश काय आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर यामागील उद्देश आहे समाजातील मुलींना समान संधी देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि स्त्री पुरुष भेदभाव दूर करणे ह्या या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच सुरुवात करणारे मंत्रालय आहे महिला आणि बाल विकास. आणि या दिवशी बेटी बचाव बेटी पढाओ यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी देशभरात कार्यक्रम राबविले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात 81 वन्यजीव प्रजाती आणि 400हून अधिक प्राण्यांचे वास्तव्य असलेले एक नवीन जैविक उद्यान बायोलॉजिकल पार्क विकसित केले जाणार आहे? तर आपला पहिला पर्याय आहे गुजरात, दुसरा पर्याय आहे महाराष्ट्र, तिसरा पर्याय आहे राजस्थान आणि चौथा पर्याय आहे केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थानमध्ये हे जैविक उद्यान कुठे आहे, तर राजस्थानमध्ये हे जैविक उद्यान अलवर या ठिकाणी आहे. तसेच हे पार्क पर्यटनाला चालना देण्यासोबतच वाघ, सिंह आणि शाकाहारी प्राण्यांसाठी सफारीसह हायटेक बचाव केंद्र इथे आहे. तसेच आधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय देखील या जैविक उद्यानामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच टाटा समूह कोणत्या राज्यासोबत 11 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहेत? तर आपला पहिला पर्याय आहे गुजरात, दुसरा पर्याय आहे केरळ, तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र.
मुख्य लक्ष आहे या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर सेवांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. तर सध्या आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे की स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू आहे, येथे ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि या मागचा मुख्य उद्देश आहे की मुंबईला जगातील एक आघाडीचे टेक्नॉलॉजिकल कॅपिटल आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी प्लग अँड प्ले इकोसिस्टीम म्हणून विकसित करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण हे आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. हा प्रश्न आपल्याला पेपरला येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला 5वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून WHO स्वतःला वेगळे केलेले आहे? तर आपला पहिला पर्याय आहे चीन, दुसरा पर्याय आहे अमेरिका, तिसरा पर्याय आहे जपान आणि चौथा पर्याय आहे मलेशिया. तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये दिसणार आहेत. तर ते आपण नक्कीच या प्रकारचे प्रश्न आपण करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. नुकतेच टाटा कम्युनिकेशनच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपला पहिला पर्याय आहे कैजात भरूचा, दुसरा पर्याय आहे सुनील अमृत, तिसरा पर्याय आहे गणेश लक्ष्मीनारायण आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहेत गणेश लक्ष्मीनारायण. प्रश्न क्रमांक 7. तर अलीकडेच कोणी राम जन्मभूमी चळवळीच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे CP राधाकृष्णन, दुसरा पर्याय आहे अमित शहा, तिसरा पर्याय आहे नरेंद्र मोदी आणि चौथा पर्याय आहे निर्मला सीतारामन. तर आपलं योग्य उत्तर आहेत CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे आपले भारताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. तर पुस्तकांचे नाव आहे 40 ऑफ एम्ब्रोशिया, राम जन्मभूमी चॅलेंज अँड रिस्पॉन्स हे पुस्तकाचे नाव आहेत. तर हे पुस्तक राम जन्मभूमी चळवळीच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित आहे. या पुस्तकाचे प्रकाशन CP राधाकृष्णन जे की भारताचे उपमुख्यमंत्री आहे यांच्या निवासस्थानी करण्यात आलेले आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सुरेंद्र कुमार पाचोरी. तर हे जे आहे ते आपल्या भारत सरकारचे माजी सचिव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न क्रमांक 8. नुकतेच कोणत्या देशात ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय वंशाच्या कीर्तिदा मेकानी हे नाव इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कीर्तिदा मेकानी इथे यांचे निधन झालेले आहे. तर आपला पहिला पर्याय आहे मलेशिया, दुसरा पर्याय आहे इंडोनेशिया, तिसरा पर्याय आहे सिंगापूर आणि चौथा पर्याय आहे जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे सिंगापूर. तर कीर्तिदा मेकानी यांच्याबद्दल आपण परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. यांचे निधन झाले 19 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 66व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झालेले आहे. त्यांचे निवासस्थान होते सिंगापूर येथे. त्यांची ओळख मूळच्या कर्नाटक भारताच्या असलेल्या मेकानी गेल्या 3 दशकांपासून पर्यावरण संवर्धनाशी कार्यरत होत्या. त्यांना प्रेमाने सिंगापूरची ट्री लेडी म्हटले जायचे. आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की सिंगापूरची ट्री लेडी हे कोणाला म्हटलेले आहे? तर आपले उत्तर आहे कीर्तिदा मेकानी. हे आपल्याला पेपरला यायला पाहिजे. तसेच पर्यावरण संवर्धनाशी त्या कार्यरत होत्या, हे सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. हा लक्षात ठेवणे आपल्याला इथे आवश्यक आहे. तसेच त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे, त्यांनी 2007 मध्ये सिंगापूरमध्ये प्लांट ए ट्री हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत किंवा सन्मान आहेत. पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2015 मध्ये सिंगापूरच्या प्रेसिडेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते आणि 2024 मध्ये त्यांची सिंगापूर वुमेन्स हॉल ऑफ फेम मध्ये निवड झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जाणून घेऊया की आपल्याला इथे काय काय महत्त्वाचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर मेन म्हणजे त्या पर्यावरण संवर्धनाशी कार्यरत होत्या. हा पॉईंट्स इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सिंगापूरची ट्री लेडी कोणास म्हटले जातात? तर ते उत्तर आहे कीर्तिदा मेकानी. हा पॉईंट्स इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्लांट ए ट्री हा त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रोग्राम अरेंज केला होता किंवा त्यांनी कार्यक्रम तो सुरू केला होता. तर हा सुद्धा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. आणि त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले? तर त्यांना प्रेसिडेंट अवॉर्ड आणि सिंगापूर वुमेन्स ऑफ हॉल ऑफ फेम हा पॉईंट्स इथे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे खूप खूप आवश्यक आहे. आपण करंट अफेअर्स खूप लाईटली घेतो, बट आपल्याला रिझल्ट न येणारा महत्त्वाचा विषय म्हणजे हा करंट अफेअर्सच आहे. नक्कीच आपण जसे काही बाकी विषयांना जसा आपण वेळ देतो तसा आपण नक्की करंट अफेअरला वेळ देत नाही. मोस्ट ऑफ द टाईम आपण वेळच देत नाही. आपण जेव्हा पेपर समोर येतात तेव्हा आपण बोलतो की करू, नंतर करू, मंथली करू किंवा इयरली बुक घेऊ आणि ते करू, पण तसं नसते. करंट अफेअर्स हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दररोजची प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला पेपरमध्ये मार्क्स मिळू शकतो. आणि पेपरच्या दृष्टीने 1 मार्कसुद्धा हा खूप खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दररोज लेक्चर करा, न चुकता आपले करंटचे लेक्चर करा. आपण दररोज सकाळच्या लेक्चरमध्ये आपण दररोज भेटू आणि तुम्हाला ह्या लेक्चरचा पेपरमध्ये खूप 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 जास्त फायदा होणार आहे. तर आपण आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला 9वा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? राष्ट्रपती ध्वज पुरस्कार. तर आपला पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे छत्तीसगड, तिसरा पर्याय आहे गुजरात आणि चौथा पर्याय आहे सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य पर्याय आहे सिक्कीम. चला तर मग सिक्कीमबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. सिक्कीमचे मुख्यमंत्री आहे प्रेम सिंग तामांग. त्याच्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल आहे ओम प्रकाश माथुर यांनी. 31 जुलै 2024 रोजी सिक्कीमचे 18वे राज्यपाल आहे आणि राज्यपाल आहे ओम प्रकाश माथुर. कितवे? तर 18वे. हे इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. आपला पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. अलीकडेच कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार देश बनलेला आहे? आपला पर्याय आहे UAE, दुसरा पर्याय आहे इराण, तिसरा पर्याय आहे व्हेनेझुएला आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे UAE. तर आपल्याला परीक्षेमध्ये या संदर्भातील पहिला सर्वात मोठा LNG पुरवठा देश विचारू शकते, तर आपल्याला याचे योग्य उत्तर येणे अपेक्षित आहे. तर याचे पहिला सर्वात मोठा LNG पुरवठादार जर देश विचारला तर तो म्हणजे आहे, तर तो देश आहे आपला कतार. ते स्टार मार्क करा. हा प्रश्न पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला विचारू शकते. तर हा जो काही करार झालेला आहे तो जानेवारी 2026 मध्ये UAEचे जे राष्ट्राध्यक्ष आहे, आपण कालच्याच लेक्चरमध्ये हा प्रश्न बघितला होता, शेख मोहम्मद बिन झायेद अल न्याय यांच्या भारत भेटीदरम्यान हा महत्त्वपूर्ण करार झालेला होता. तसेच यामध्ये 0.5 दशलक्ष मेट्रिक टन LNG पुरवठा करणार आहेत. आणि क्रमवारीमध्ये जर बघितले झाल्यास तर क्रमवारीमध्ये UAEने अमेरिकेला मागे टाकत दुसरे स्थान पटकविले आहे. आणि आपण आताच बोललो की कतार हा आपला पहिला सर्वात मोठा LNG पुरवठादार देश बनलेला आहे. तसेच यांचे उद्दिष्ट काय आहे? तर भारत आणि UAE यांनी 2032 पर्यंत वार्षिक $200 अब्ज व्यापाराचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 23 जानेवारी 2026 आपण टॉप 10 प्रश्न या व्हिडिओ मार्फत कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला आजचे लेक्चर कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.